इम्पॉर्टंट टॉपिक घ्यायचा आहे दिनदर्शिका. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कॅलेंडर, बरोबर आहे का नाही? चला, अंजलीचा रिप्लाय आला, करिश्माचा रिप्लाय आला, रोहितचा रिप्लाय आला. मित्रांनो एकदा सांगतोय, जर कदाचित लाईट गेली तरच क्लासचा प्रॉब्लेम होईल, नाहीतर आता रेग्युलर क्लासेस याच टाइमला चालेल. ठीक आहे, चालेल. माझा शेड्यूल येईल त्या टाइमला क्लासेस चालेल. सर्वांनी लक्ष द्या रे, काय म्हटलं गेलं राहायचं. आता आपल्याला कॅलेंडर म्हणजे काय. चला, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. चला आपण क्लासेस आता चालू करू टॉपिकला. आपल्याला रिझनिंगची बॅचचा आपला पहिला लेसन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल तर तसा पहिल्या दिवशी लाईव्ह क्लास चालू केला होता, त्या दिवशी दिला होता. पण तरी सिलेबस नसेल तुमच्याकडे तर मी स्पेशल एक काम करतोय, पीडीएफ पाठवून देतो तुम्हाला सिलेबसची, ते तुम्ही पाहून घ्या. तो रिझनिंगचा, बुद्धिमत्ता चाचणीचा, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग, त्याच्यानंतर गणिताचा आणि कशाला म्हणते भूमितीचा, हा तिन्ही टॉपिकचा सिलेबस मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे, चालेल, तुम्ही पाहून घ्या. चला आपण क्लासला बघूया दिनदर्शिका. कॅलेंडर सर्वांनाच माहिती आहे कॅलेंडर म्हणजे काय. तसं आजची तारीख काय किती आहे? 10 एप्रिल. काल बरोबर आहे का? मराठी नववर्ष, गुढीपाडवा. जाऊ द्या, त्याच्या इकडे लक्ष द्या. काय बरोबर आहे का? समजलं का नाही समजलं? मग मला एक सांगा रे, काय म्हटलं गेलेलं आहे, कॅलेंडर दोन प्रकारचं असते, सर्वांना माहिती आहे. एक साधारण वर्ष असते आणि एक लीप वर्ष असते, बरोबर आहे का नाही? दोन प्रकारचे कॅलेंडर येते, म्हणजे काय म्हणजे दिनदर्शिका येते. याला दुसऱ्या भाषेमध्ये कालमापन पण म्हणतात. या टॉपिकला काय म्हटलं जाते ते पण लक्षात ठेवून द्या, कालमापन म्हणतात याला. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, कारण की वेगवेगळे नाव आहे वेगवेगळ्या याच्यात. मग मला एक सांगा, दोन प्रकारचे वर्ष येते, एक येते साधारण वर्ष, दुसरे येते लीप वर्ष, बरोबर आहे का? आता साधारण वर्ष आणि लीप वर्ष म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे ज्या वर्षाच्या फरवरी मंथ मध्ये किती दिवस असते? 28 दिवस असते, ते कोणतं वर्ष असते? आणि ज्या कॅलेंडरच्या किती फरवरी महिन्यामध्ये, जसं 2024 आता हे लीप वर्ष आहे, तुम्हाला माहित आहे या वर्षी फरवरी महिन्यात 29 दिवस होते. किती दिवस होते? सर्वांना माहित आहे 29 दिवस होते की नव्हते? बरं, याचे एकूण दिवस किती असते? तर साधारण वर्षामध्ये एका वर्षामध्ये एकूण दिवस असते 365. किती दिवस असते? आणि लीप वर्षामध्ये एकूण दिवस असते 366. किती असते? समजलं का नाही समजलं? अरे समजलं की नाही समजलं? बघा, साधारण वर्ष आणि लीप वर्षामधला फरक तुम्हाला समजला पाहिजे. आणि लीप वर्ष ओळखायचं कसं, तर ज्या दिलेल्या वर्षाला कितीने भाग केला पाहिजे? 4 भाग जात असेल तर ते वर्ष कोणतं असते? त्यासाठी तुम्हाला 4ची कसोटी माहित पाहिजे. आणि मी तुम्हाला विभाजितच्या कसोट्यामध्ये 4ची कसोटी शिकवलेली आहे. काय म्हणते रे 4ची कसोटी? दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकी संख्येला 4नी भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक काय असेल? सारखे असेल का शून्य असेल? शून्य असेल तर त्याला कितीने भाग जातो? 4नी भाग जातो, बरोबर आहे का नाही? स्क्रीन लाईट ऑफ झालेला कॅमेराचा. ठीक आहे, चालेल. क्लिअर आहे का? एवढं समजलं की नाही समजलं? मग काय करायचं, याचे उदाहरण बघू आपण. कोणते कोणते उदाहरण आहेत? याचं सर्वात पहिलं उदाहरण, एखादं घ्याचे उदाहरण घेऊन त्यांचे उदाहरण घेऊ. जसं 1997 ला 4 भाग जाते का रे? दुसरं उदाहरण घेऊ याचं, 2023 जाते नाही. त्याच्यानंतर 2007, म्हणजे सर्वच्या सर्व कोणते वर्ष? साधारण वर्ष. याला 23 ला भाग जात नाही, 4 ला, 7 ला जात नाही. पण इकडे घेऊन घ्या, पहिलं उदाहरण घेऊ, याचे उदाहरण घेऊ. याचं सर्वात पहिलं उदाहरण 2024 जाते. त्याच्यानंतर 1952, 52 ला 4 ला भाग देते, 13 52. 4 ला भाग दिला तर 13 वेळा भाग जाते, 52 ला भाग, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर तिसरं उदाहरण काय येते याचं? काय म्हणते? 2020 जाते का? या सर्वांना 4 न भाग जाते, म्हणून हे कोणते वर्ष झाले? लीप वर्ष. आणि हे कोणतं वर्ष झालं? तर सर्वांना समजलं का लीप वर्ष आणि साधारण वर्ष म्हणजे काय? समजलंय की नाही समजलंय सांगा. जे पण लाईव्ह क्लासला जुडलेले विद्यार्थी आहेत त्यांनी सांगा, समजलंय की नाही समजलं?
समजलंय? ठीक आहे, मग चला आपण समोरच्या पार्टकडे जाऊ. आपल्याला करायचं काय या प्रकरणामध्ये? मी एक पार्ट घेतो. होऊ शकते 3 दिवस लागेल याला जवळपास, पण बघू किती दिवस जाते. हो सर, समजलंय. म्हणते 2 प्रकारचे कॅलेंडर असते. 2 प्रकारचे म्हणजे एक साधारण वर्ष, एक लीप वर्ष. साधारण वर्षामध्ये किती दिवस असते? 365. लीप वर्षामध्ये किती असते? कारण की साधारण वर्षामध्ये फरवरी महिन्यात 28 दिवस असते आणि लीप वर्षामध्ये फरवरी महिन्यात किती दिवस असते? 29 दिवस असते. म्हणून 365च्या ठिकाणी 366 होते, एक दिवस वाढते. ठीक आहे, चालते. आणि दर 4 वर्षानंतर लीप वर्ष येते. म्हणून जसं 2024 हे लीप वर्ष आहे, तर आता लीप वर्ष कधी भेटल? 2028 भेटेल. कधी भेटल? मग आता मला एक सांगा रे, तुम्हाला लीप वर्ष माहित झालं, आता करायचं काय या टॉपिक मध्ये? मी तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला वापरायची सांगणार नाही. मी तुम्हाला पूर्णपणे कन्सेप्च्युअली शिकवतो. लक्ष द्या, कन्सेप्ट म्हणजे काय? तर सर्वात पहिले कन्सेप्ट हे शिकायचे आहे. आपल्याला काढायचं असते, जसं आजची तारीख देऊन, आजची तारीख किती आहे? 10 एप्रिल 2024. आजचा दिवस कोणता आहे रे? बुधवार आहे. कोणता दिवस आहे आजचा? बुधवार आहे, बरोबर आहे का नाही? मग आता मी बुधवार लिहितात की बुधवारच लिहितात, जे काय असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मला एक सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं इथं इंग्लिश मध्ये लिहिलं रे, नाही तर एखादा विद्यार्थी मग सरने इंग्लिश मध्ये लिहिलं 10 एप्रिल 2024 कोणता वार आहे? मला एक सांगा, 28 एप्रिल 2024 कोणता दिवस असेल? असे प्रश्न तुम्हाला येते. इथं या प्रकार, याचे बरोबर 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहे? त्याच्यापैकी पहिला प्रकार तुमच्या लक्षात आला आहे, याच्यामध्ये फक्त तारीख बदलली आहे, महिना आणि वर्ष सारखा. मग मला याचे दिवस काढायचे, मला कुठलीच टेक्निक माहित नाही, काहीच माहित नाहीये. कसं सोडवायचं, काय सोडवायचं, काहीच माहित नाहीये. पण याला जर सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे. मी काय करत गेलो असतो, मला जर काहीच माहित नसते तर मी दिवसा मोजत गेलो असतो. 10 तारखेचा बुधवार, 11 तारखेचा, ऍक्च्युअली मी 10 पासून मोजायला सुरुवात करेल की 11 पासून? 11 तारखेचा गुरुवार, 12 तारखेचा शुक्रवार, 13 तारखेचा शनिवार, 14 तारखेचा पुन्हा 15 तारखेचा सोमवार, 16 तारखेचा मंगळवार, 17 तारखेचा, म्हणजे असं चालत चालत जाईल. बरोबर आहे का नाही? पुन्हा बुधवारच्या नंतर सायकल रिपीट होते. मग एकूण वार किती आहे? मी तुम्हाला जी टेक्निक देतो ना, एकदम साधी सोपी टेक्निक देतो, जे आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाते. मग मला सांगा, एकूण दिवस किती आहे? दर 7 दिवसानंतर पुन्हा वार रिपीट होते. मग एवढा वेळ आहे का आमच्याकडे मोजत जाऊ? बरं ठीक आहे, तुम्ही 18 दिवस समोर जायचं तर मोजत गेले, पण 18 दिवस कशाला समोर जायचं? तुम्हाला माहित आहे, दर 7 दिवसानंतर ती सायकल रिपीट चालणार आहे. दर 7 दिवसानंतर ती सायकल काय चालणार आहे? रिपीट चालणार आहे. कारण की मला सांगा, एकूण 7 वार आहे आमच्याकडे. कुठून पण मोजा, सोमवार पासून मोजा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किती वार आहे एकूण? एखादा मला रविवार पासून मोजतो, 15 सापडते सर. मोज बरं. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती झाले? पहा ना, 15 झाले असेल, नाही तर 14 झाले असेल. नाही तर आमच्या हाताला 11 बोटासारखं काम कराल तुम्ही. व्हॉट्सअप वाले क्वेश्चन नका सांगू. समजलंय का नाही समजलं? मग साधी गोष्ट आहे की इथे किती दिवस आहे? 7. सरळ सरळ याची टेक्निक काय माहिती आहे का? हे 10 तारीख आणि या 28 तारीख यांचा काढायचा फरक. यांचा काय काढायचा? मग यांचा फरक किती येते? 18. यांचा फरक किती येते रे? आणि या 18ला 7 न भागून टाकायचं. या 18ला कितीने भागायचं? मग 18ला 7 न भाग बरं. 7 एक 7 दुने, म्हणजे किती वेळा भाग केला? मला भाग किती वेळा गेला याच्याशी काही देणं घेणं नाही. उरले किती? 7 दुने 14. 18ला भाग दिला, 7 दुने 14, उरले किती? म्हणजे 4. सर हे 4 आमच्या कामाचे आहे. याला मी दुसऱ्या भाषेमध्ये विषम दिवस म्हणतो. आता विषम दिवस म्हणतात, कोणी कोणी वेगळे शब्द आहे, पण या विषम दिवसचा अर्थ काय म्हणतात, काय त्याच्यापेक्षा त्याचा अर्थ काय हे समजून घे. एखाद्याला यांनी एखादा मला शक्तिमान म्हणत असेल, 4 शक्तिमान म्हणू शकता, काही म्हणा, काही देणं घेणं नाही. तुम्ही याला काय म्हणता? इंग्लिश मध्ये याला हॉट डेज म्हणतात, मी याला मराठीमध्ये विषम दिवस म्हणतो. पण याचा खरा अर्थ काय होते समजून घ्या. याचा खरा अर्थ काय होतो माहिती आहे का? मला एक सांगा, मला 10 तारखेपासून 28 तारखेपर्यंत चालायचं होतं, म्हणजे एकूण किती दिवस समोर यायचं होतं? 18 दिवस समोर यायचं होतं. बघा 18 दिवस बरोबर आहे का नाही? 11, 10 तर सोडून देतो आपण, 11 पासून चालतो. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 पर्यंत झाले 10. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28. 8, 10, 8, म्हणजे एकूण किती दिवस समोर यायचं होतं?
आणि त्याच्यापैकी आमची सायकल किती किती दिवसानंतर रिपीट होते? एक हप्ता म्हणजे 7 दिवस. मग 18 दिवसामध्ये 7 7 14 दिवस तर सायकल रिपीट चालणार आहे. म्हणजे पुन्हा सायकल कुठून चालू होणार आहे? 15व्या दिवसापासून. तर 15, 16, 17, 18 म्हणजे किती दिवस समोर यायचं? तर मग मला सांगा ते 2 हप्ते मी रिपीट चालणार होतो, त्याला घेतोच कशाला? मला सांगा गुरुवार पासून चाललो असतो पुन्हा बुधवार पर्यंत, पुन्हा गुरुवार पासून चालायला सुरुवात केली असती बुधवार पर्यंत, असे किती दिवस गेले? 14. 7 आणि 7 समजत आहे का नाही समजत आहे? अरे एका हप्त्यामध्ये किती दिवस असते? 7. त्याच्यापैकी गेले किती? 18 दिवसांपैकी 18ला जर मी कदाचित असं लिहू शकतो का? या 18 दिवसाला मी असं लिहू शकतो का 14 + 4? आणि सांगा 14 + 4 का लिहिले? 7 7 7 7. एक हप्ता किती दिवसाचा असते? 7 दिवसाचा. मग 14 दिवस 3 हप्ते आहे का इथं? 3 हप्ते आहे का? किती हप्ते पूर्ण आहे? मग हे वरचे 4 दिवस म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे दिवस आहे. वरचे 4 दिवस म्हणजे कशाचे? तिसऱ्या हप्त्याचे आहे ना, बरोबर आहे का नाही? मग तिसऱ्या हप्त्याची पूर्ण चालायचं की 4 दिवस चालायचे? म्हणजे हा 2 वेळा पूर्ण भाग गेला म्हणजे 2 वेळा सायकल रिपीट होती. मग मी 2 वेळा सायकल रिपीट कशाला करू? तिसरी सायकल घेतो ना डायरेक्ट. सायकल म्हणजे चैन अशी फिरत आहे, त्याला म्हणतो एकच एक गोष्ट वारंवार होत आहे. 2 हप्ते सोडून देतो, डायरेक्ट तिसऱ्या हप्त्यामध्ये जातो ना. मग तिसऱ्या हप्त्याचे किती दिवस जात आहे? मग दिवस कोणता ठेवला आणि तारीख कधीची ठेवणार? विचारली कोणती? मग समोरची विचारली म्हणून प्लस करायचं, मागची विचारली असती तर मायनस विचारलं. मग सरळ सरळ एक काम करायचं, दिवस कोणता ठेवता आपल्याला? मग बुधवार मध्ये 4 मिळवा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पाहून घ्या 28 एप्रिलचा रविवार आहे का? पाहत चला, भरोसा नका ठेवू. पहा बरं बुधवार आहे का? सॉरी रविवार आहे का? पहा बरं. हो सर आहे का? समजलं का नाही समजलं? समजलं. मग याच्याहून टेक्निक काय बनते माहिती आहे का? एकदम सिंपल टेक्निक. आजच्या नंतर याला म्हटलं जाते दिवसाचे विषम दिवस काढणे. कोणा कोणाला समजलं नाही? समजलं नाही? काय नाही समजलं बाबा? पूर्णच नाही समजलं? बरं मला एक सांग. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी डिटेल एक्सप्लेन करतो. आजचा दिवस कोणता आहे? बुधवार, 10 तारीख. तू जर काहीच टेक्निक माहित नाही, तू काय मोजत जाशील? वार कसे? मी लिहून टाकतो इथं 28 दिवस लिहितो, तू म्हणते म्हणून लिहितो. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 आणि एक लास्ट मध्ये 28. बरोबर आहे लिहिले? तू काय मोजत जाशील? आजचा बुधवार आहे म्हणजे इथं गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, बघून घे इथपर्यंत मोज. 1 2 3 4 5 6 आणि एक 7. 17 तारखेपर्यंत काय झालं? एक मिनिट. बरोबर आहे का नाही? हे 7 दिवस पहिले. बरोबर आहे? बरोबर आहे का? त्याच्यानंतर पुन्हा 7 दिवस पोच. 1 2 3 4 5 6 7 तिथपर्यंत बुधवार येते का नाही? हे इथपर्यंत पर्यंत काय येते? मग इथं किती? पुन्हा सायकल तिथूनच चालवते ना. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बरोबर आहे का नाही? किती झाले? मग मी हे रिपीट 7 आणि 7 14 दिवस म्हणजे 2 हप्ते. पुन्हा मी तिथून आता 7 दिवसाच्या बाहेरचे दिवस आहे का आपल्याकडे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार याच्या व्यतिरिक्त अजून कोणते वार आहे का पाहून घ्या. असेल ना, पहा ना, मंडे ट्यूसडे की नसेल? आहे का? आहे का रे? म्हणजे याचा अर्थ परत सायकल रिपीट चालणार. चालू द्या रिपीट सायकल. काय येते इथं? पुन्हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मग आपला रविवार आला होता. मग मी काय केलं होतं माहित आहे का? मला 10 तारीख देऊन होती, 28 तारीख विचारली होती, सरळ फरक काढला. फरक किती आला? मग 18 मध्ये तुला माहित आहे एक हप्ता किती दिवसाचा असते? मग 2 हप्ते 14
पण 14 आहे की 18? म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे काही दिवस समोर जायचं आहे, तर सरळ दिलेल्या दिवसाला कितीने भागायचं? मग 7 दुने उरले किती? उरलेले हे घ्यायचे नाही, उरले किती? मग 4 उरले, तर 4 म्हणजे काय झालं आपले? 4 म्हणजे काय झालं आपलं? मग 4च दिवस समोर जायचं. कशाला ते बाकीचे मुदत बसला, बाकीचे 14? कारण की ते 7 दिवस 2 सायकल रिपीटच चालणार. आताही नाही समजलं. बोल ना तुझे प्रश्न विचार. हे भागाकार केल्यावर 4 कुठून आले? आपल्याला 10 तारखेपासून 18 तारखेपर्यंत चालायचं, सॉरी 28 तारखेपर्यंत चालायचं होतं. फरक किती होता? 18 दिवस होता. तर तुम्हाला माहिती आहे 7 दिवसानंतर तेच दिवस परत येणार. दर 7 दिवसानंतर परत येणार आहे. एक काम करायचं, याला 7 ने भागून टाकायचं. 7 एक 7, 7 दुने 14. म्हणजे 2 वेळा पूर्ण भाग केला, 2 वेळा पूर्ण भाग केला, म्हणजे 2 हप्ते पूर्ण झाले. एका हप्त्यामध्ये 7 दिवस, तर 2 हप्त्यामध्ये 14 दिवस गेले. मग 18 दिवसापैकी 14 दिवस सायकल रिपीट चालली. ओके नाही? मग आता पुन्हा 15 दिवसापासून वेगळा तिसरा हप्ता चालू होईल. मग 15 दिवस तिसरा हप्त्याचे किती दिवस उरले? 4. ते उरलेले 4 आहेत, आणि त्या उरलेल्याला म्हटलं विषम दिवस. काय म्हणतात त्याला? समजलंय की नाही समजलंय? समजलंय. मग आता काय करायचं, याला विषम दिवस म्हणतात. हेच सांगायचं होतं तुम्हाला सर्वांना. हे समजायसाठी आपण एक हेडिंग देऊ, विषम दिवस. कोणतं हेडिंग देऊ? आता हे विषम दिवस काय असते? विषम दिवस फक्त दिवसाचेच काढायचे नसतात, तर महिन्याचे काढायचे असतात, वर्षाचे काढायचे असतात. या 2-3 गोष्टी काढायच्या असतात तुम्हाला. मग सर्वात पहिले आपण विषम दिवस काढू दिवसाचे. कशाचे? आणि विषम दिवस काढायसाठी सिंपल टेक्निक आहे. कितीने भाग द्यायचा? 7 ने भाग द्यायचा. उरलेले विषम दिवस असतात. उरलेले काय असतात? त्यासाठी उदाहरण घेऊ आपण. जसं एखादा तुम्ही सांगा, एखादी तारीख सांगा, फक्त वार सोबत सांगा. 27 तारीख. किती आहे 27 तारीख? उदाहरण सांगा एखादं. काय ते 27? कोणता महिना? कोणता आहे दादा? तारीख बरोबर पाहिजे, वार बरोबर पाहिजे, कोणताही देऊ नको. सांग रे बा. 27 एप्रिल. 27 एप्रिल 2024 का? कोणता दिवस आहे? मग कोणती तारीख काढू? महिना सारखाच ठेवा, वर्ष पण सारखंच ठेवा. तारीख वा हे तारीख सांगा. 1 एप्रिल. चला 1 एप्रिल काढू. चालेल. आता सांगितलं याला दिवसाचे विषम दिवस म्हणतात. मग हे महिना आणि वर्ष सारखं असेल तर यांचा फरक घ्यायचा. इथे किती तारीख आहे? 27. आणि इथे किती आहे? 1. या दोघांचा फरक घ्यायचा. दोघांचा फरक किती येतो? किती येतो? 26 ला कितीने भागायचं? 7 ने. किती वेळा भाग जाते? 7 त्रिक. उरले किती? किती वेळा भाग गेला याच्याशी काही देणं घेणं नाही. उरले किती? राहिले किती? 5. आणि ते उरलेले आपल्यासाठी काय असतात? विषम दिवस. मग आता डायरेक्ट कसं करायचं? तर तुम्हाला माहित आहे 5 प्लस करायचा की मायनस करायचा? कारण की 27 तारीख तेव्हा 1 तारीख विचारली, मागे जायचं. मग शनिवार मधून 7 मायनस करायचे. शनिवार मधून 7 काय करायचे? सॉरी, शनिवार मधून 5 मायनस करायचे. शनिवार मधून किती मायनस करायचे? मग शनिवार मायनस 5 काय ते? सोमवार येते. मग या प्रश्नाचं उत्तर येते सोमवार. पाहून घ्या आहे का सोमवार? पाहून घ्या सोमवार आहे का? समजलंय की नाही समजलं? कोणीतरी आलं थोड्या वेळात, त्यांना सांगायला लाईन कसं. ठीक आहे, चालेल. क्लिअर आहे एवढं? थोडा वेळ बसून क्लिअर आहे का एवढं? समजलं की नाही समजलं? अरे क्लिअर झालं की एवढं? जे पण विद्यार्थी लाईव्ह क्लासला जोडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगा एकदा समजलंय की नाही समजलंय. तर सांगा रे मला एकदा. रिप्लाय द्या बरं फास्ट मध्ये. मग विषम दिवस म्हणजे काय समजलं का? दादा तुला नाही समजलं? परत एकदा. 26 मधून नाही रे बाबा. 7 त्रिक 21. 7 7 7. 26 मधून 21 गेले, किती उरले? मग ते 5 दिवस जे होते
ते चौथ्या हप्त्याचे होते. 3 हप्ते पूर्ण, चौथा हप्ता चालू झाला. पण चौथा हप्ता पूर्ण आहे का? चौथ्या हप्त्याने फक्त किती दिवस गेलो समोर? आता समोर जाणे का ना मागे जाणे का? शेवटी सारखं सारखं. नाही समजलं तुम्ही आता? ठीक आहे, थोड्या वेळात सांगतो, काही वेळ. ठीक आहे सर, क्लिअर का रे? बाकीच्यांना समजला? मग हे विषम दिवस आहे दिवसांचे, म्हणजे दिवसांचे विषम दिवस म्हणजे सरळ सरळ फरक काढायचा. आता आपण विषम दिवस काढू महिन्याचे. काय काढू? महिन्याचे विषम दिवस काढू आपण. हे महिन्याचे विषम दिवस कसे काढले जातात? आपल्याला दिवसाचे काढायचे असते, महिन्याचे. काळजी करू नका, 1 मिनिट थोडा वेळ द्या. तुम्ही सध्या कन्फ्युज झाले काही विद्यार्थी, बिकॉज ऑफ मधात लाईट पण गेली आणि त्यातले त्यात थोडेसे कन्फ्युज झाले की सर 7लाच का भाग देत आहे. तर मला 2-4 उदाहरण घेऊ द्या, मग तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं. कारण की मी कुठले कोड वगैरे पाठ करून नाही घेत आहोत तुमच्याकडून, मी तुम्हाला कन्सेप्च्युअली शिकवत आहोत. लक्ष द्या, मी काय म्हटलंय, आता महिन्याचे विषम दिवस जर काढायचे आपल्याला, तर महिन्याचे विषम दिवस जर काढायचे आहे, काय करायचं? किती महिने आले आपल्याकडे? कोणते कोणते? जानेवारी, फेब्रुवारी, बरोबर आहे का? पुन्हा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि काय ते डिसेंबर. किती महिने आपल्याकडे? 12 महिने, बरोबर आहे का? पुन्हा 2 मिनिटं रे. लक्ष द्या, काय म्हटलं गेलेलं आहे? एवढे महिने आपल्याला 12 महिने आहे. किती महिने? मला माहित नाही आता शोध कोणी लावला, पण एका महिन्यात किती दिवस असते हे सिंपल टेक्निक आहे. याला एखादा अवॉर्ड वगैरे असेल तर द्यायला पाहिजे होता. मला एक सांगा, कारण की पीएचडी पेक्षा काही कमी नाही. ते काय तुम्हाला माहित आहे, जे खड्यावर असते ते 31 आणि खड्याच्या खाली येते ते सगळे 30, फक्त फरवरी महिना जर सोडला तर. बरोबर आहे? मग जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. तुम्हाला तुम्ही सांगा कोणता कोणता महिना किती किती दिवसांचा? हा 31 आहे. फरवरी महिना 28 किंवा 29, बरोबर आहे? त्याच्यानंतर मार्च 31, एप्रिल 30, मे, जून 30, जुलै आणि ऑगस्ट पण 31. कारण खडा संपल्यावर पुन्हा खडा, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा पण किती येते? 31. हा किती येते? 30, 31. आणि हे लहान पोरगा पण सांगेल किती दिवसांचा, कारण की त्या दिवशी तर आपली गटारी पौर्णिमा असते, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, चालेल, बरोबर आहे की नाही? मग मला एक सांगा, हे सगळेच्या सगळे काय झाले, त्या महिन्यात किती दिवस असते ते आहे, बरोबर आहे की नाही? आता या महिन्यात किती दिवस असते माहित झाल्यावर सगळ्या महिन्याला 7 भागून टाकायचं. कोणत्या कोणत्या महिन्यात किती किती हप्ते आहे माहित पडते, बरोबर आहे? मग याला 7 भागायचं. 7 भागा 31 ला 7 भागला तर उरले किती? म्हणजे याला म्हणतात विषम दिवस. याला जर 7 भागला तर किती उरले? एक तर 0 उरेल किंवा 1 उरेल. कारण 728 0. उरलेले दिवस घ्या, भागाकार केल्यानंतर जे राहते त्याला म्हटले जाते, बरोबर आहे का? 29 ला जर 7 भागला तर 728 उरला किती? म्हणून 1. 31 किती? 31 ला 7 भागा 728 उरले किती? 3. 30 ला 7 भागा 728 2. याला 7 भागा किती उरले? याला 7 भागा, यालाही 7 भागा, बरोबर आहे का? इकडे याला 7 भागा किती उरले? याला 7 भागा. हे सगळेचे सगळे जे उरलेले दिसत आहे तुम्हाला, हे जे दिसून राहिले इकडे 3 0 1 3 2 3 2 हे जे काही चालला, हे सगळेचे सगळे महिन्याचे विषम दिवस आहे. म्हणजे मी काय केलं माहित आहे का सर, याचं काम काय? 1 मिनिट थांबा, उदाहरण घेतो मग लक्षात येईल. मला एक सांगा,
जानेवारी महिन्यापासून तर फरवरी डिसेंबर महिन्यापर्यंत जे काही होते ते शॉर्टकट काढून घेतले. याचं काम काय? याचं काम तुम्हाला उदाहरण घेतल्यावर समजेल. हे नाही समजलं याच्यासाठी एक उदाहरण घेतो. जसं आजची तारीख किती आहे? 10 एप्रिल आहे ना. आजची तारीख किती आहे? 10 एप्रिल 2024. आजचा दिवस आहे बुधवार. कोणता दिवस आहे? तर मग एक काम करून घेतो मी, एखादी काढतो 12 जून 2024 कोणता दिवस असेल. आता काय बदललाय रे या उदाहरणात? या उदाहरणात काय बदलला? समजत आहे का नाही समजत आहे? मग आता याला काढायचं कसं? मी पुन्हा एकदा लोकल पद्धतीवर येतो. मला जर मी असा एक मुलगा असतो, मला एखाद्याने उदाहरण दिलं आणि माझ्याकडे वेळ भरपूर आहे आणि मला सांगितलं जा रे बाबा तुला 14 काय म्हणते 10 एप्रिलचा जर बुधवार आहे तर त्याच वर्षाच्या 12 जूनचा कोणता दिवस आहे सांग मला. त्याच वर्षाचा सेम वर्षाचा. मग मी काय केलं असतं? मी बसलो असतो मोजत 11 तारखेचा गुरुवार, 12 तारखेचा शुक्रवार, 13 तारखेचा शनिवार, 14 तारखेचा चाललो मोजत मोजत. बरोबर आहे का नाही? मग मी पहिले एप्रिल महिना पूर्ण केला असता. मग मी काय केलं असतं? मग मी मे महिन्यात आलो असतो. मग मी कोणत्या महिन्यात गेलो असतो? मग असं मोजत मोजत गेलो असतो मी. बरोबर बोललो का नाही बोललो? खरं खरं सांगा. ही तुम्हाला कुठलंही डोक्याला टेन्शन देत नाही. एकदम लोकल पद्धत सांगत आहोत जे लहान पोरालाही समजेल अशा. मग मी काय केलं असतं? असंच केलं असतं ना. बरोबर आहे का नाही? हो की नाही? मग सर असं केल्यानंतर उत्तराला तर भरपूर वेळ लागेल. हो ना. मग त्याच्यासाठीच तर विषम दिवस काढायचे आहे ना. पण ते समजायसाठी सर्वात पहिला कोणता महिना घ्यायचा? कोणता महिना घ्यायचा? मग एप्रिल महिन्याच्या मी कोणत्या तारखेपासून चालेल? कोणा सांगितलं 10 पासून चालता? काही करता का? आताच 11 पासून चालायला सुरुवात केली, सांगत आहे 10 पासून म्हणून. मग एप्रिल महिना किती दिवसाचा असते? 30 पैकी 10 दिवस सोडून घ्या म्हणजे एप्रिल महिन्याचे दिवस किती राहिले? 20. म्हणजे एप्रिल महिन्याचे तुम्ही 20 दिवस मोजाल. हो की नाही? पुन्हा कोणाला समजलं सरने एप्रिल महिन्याचे 20 दिवस का घेतले? 30 दिवसाच्या महिन्यापैकी पहिले 10 सोडून घेतले. 11, 12, 13, 14 पासून 30 पर्यंत किती? जून महिना पूर्ण मोजावा लागेल. हो की नाही? खरं खरं सांगा. जून महिना किती दिवसाचा असते? मग एप्रिल कितीचा असते? किती दिवसाचा असते? 30 ना. आणि जुलै सॉरी एप्रिल नंतर एक मिनिट रे माझ्याकडून चुकी झाली. एप्रिल नंतर मे जून. एप्रिल नंतर काही मे आणि जून लिहिताना चुकी झाली आहे थोडीशी. मग एप्रिल पूर्ण झाल्यावर तुम्ही डायरेक्ट जून जाल की मे पूर्ण मोजावा लागेल? मग मे किती दिवसाचा महिना आहे? किती दिवसाचा आहे? आणि जून पूर्ण मोजावा लागेल का जूनच्या 12 तारखेपर्यंत मोजावं लागेल? कारण की 12 तारखेच सांगायचे. जून कशाला पूर्ण मोजू? जूनची कोणती तारीख पाहिजे? म्हणजे मी एकूण किती दिवस मोजले असते महिन्याचे? एप्रिलचे 20 दिवस, जूनचे 31, मेचे 31 दिवस आणि जूनचे 12 दिवस. किती दिवस मोजले असते मी? मोजले असते की नसते मोजले? म्हणजे मला एकूण किती दिवस मोजावा लागेल? मग हे 63 दिवस आपल्याला मोजत जावं लागेल एक 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 एक. पण त्या 63 दिवस मोजत जाण्यापेक्षा मी या 63 ला 7 ने भाग देतो ना. या 63 ला कितीने भाग देतो? मग 7 एक 7, 7 9 म्हणजे 9 हप्ते. काही उरले का? म्हणजे 10व्या हप्त्याची गरजच नाही पडली. काय उरला? 0. मग दिवस कोणता होता? बुधवार प्लस 0. बुधवार मायनस 0. बुधवार. पहा बरं 12 जूनचा बुधवार आहे का? तर हे बेरीज बरोबर आहे ना? आहे का 12 जूनचा बुधवार? समजला का रे बाबा? आता तुला माझं बरं वाटलंय का नाही? एक मिनिट मी तुम्हाला विचारतोय, समजलं का? जे पण लाईव्ह क्लासला जुडलेले आहे, गणितापेक्षा रिझनिंगच्या बॅचला बरेच जुडलेले आहेत. सांगा पटकन. हो सर रोहितचं उत्तर आलंय. समजलंय? म्हणजे काय करायचं? बरं ठीक आहे. याच ठिकाणी या 12 जूनच्या ठिकाणी 15 जून असतं. किती असतं? मग मी इथं 12 तारीख लिहिली असती की 15? मग मी 15 घेतली असती. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकूण किती दिवस झाले असते? मोजा बरं. किती झाले असते? 62 झाले असते. मग मी इथं लिहिणार 65. बरोबर आहे का?
मग हे 65 दिवस आले म्हणजे मला जर मी लहान मुलासारखा मोजत आलो असतो ज्याला काहीच माहिती नाही तर त्याला 65 दिवस मोजत यावं लागत होतं. पण त्या 65 दिवसामध्ये शॉर्टकट टेक्निक अशी आहे का 7-7 दिवस काय सायकल तेच चालते रिपीट 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 हो की नाही. मग एक काम करा ना डायरेक्ट दादा त्या 65 ला कितीने भागा 66 येते का तुम्हीच तर 65 म्हणत आहे हा 66 येते का काही सांगता का घरावर मोठे आणता तुम्ही ठीक आहे किती आले 66 आले आले की नाही आले मग 66 भागीला 7 7 9 म्हणजे 9 वेळा पूर्ण भाग केला उरले किती म्हणजे 9 हफ्ते 3 दिवस. आता समजत आहे का तुम्हाला हे 9 घ्यायचे की उरलेले घ्यायचे उरले किती 3 म्हणजे ते 3 आपल्यासाठी काय झाले विषम दिवस झाले काय झाले. मग आता एक काम करायचं 3 प्लस करायची की मायनस करायची याच्यावर ठरवायचं. कोणती तारीख ठेवणार एप्रिल विचारली कोणती समोरच्या महिन्याची विचार म्हणजे समोर यायचं आहे. समोर यायचं असं तर देऊन काय होता त्याच्यामध्ये काय मिळवायचे बुधवार मध्ये 3 मिळवा काय ते आणि पाहून घ्या 15 जूनचा शनिवार आहे का आहे का पाहून घ्या जबरदस्त समजलं का रे की नाही. अजून एखादं उदाहरण घेऊ का आता समजलं दादा विषम दिवस म्हणजे काय. मी का म्हटलं त्याला विषम दिवस म्हणा नाही तर नका म्हणून तुम्ही तुमचं नाव द्या तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं नाव देऊन द्या धक्कन वक्कन काय नाव द्यायचे द्या त्याचा अर्थ समजा का ते 3 म्हणजे काय ऑल क्लिअर. मी परत म्हणताय नाही तर विषम दिवस म्हटलं तर विषम म्हणजे विषम संख्या समजाल सर 1 3 5 7 9 11 13 अरे ती विषम नाही हे वेगळे म्हणजे ग्रुपच्या बाहेर असं म्हणायचं मला. विषम म्हणजे ऑड मॅन आउट समजलं का नाही समजलं आलं लक्षात. मग आता एक काम करू रे अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. सर एक मिनिट तुम्ही एक गोष्ट सांगितली मगाशी शॉर्टकट कशासाठी लिहून दिलं होतं सर मगाशी हे कशासाठी आहे हे काय आहे नेमके हो पण हे इथं तर वापरला गेले नाही त्यासाठी एक उदाहरण घेतो थांबा अजून थांबा ना मायनस आलं पहिलं प्लस वाला घेतो मोठं उदाहरण ठीक आहे थकलेलं आहे ना चला मग एक उदाहरण घेतो दुसरं. एखादी तारीख सांगा पण परफेक्ट वाली सांगा म्हणजे चेक करायला बरं होते मुलांना. फक्त वर्ष सेम ठेवा महिना बदलव सुरुवातीचाच महिना सांगा आणि समोरच सांगा. सप्टेंबर नको सांगू पहिलं दिवस 12 जानेवारी 12 जानेवारी 12 जानेवारी 2024 शुक्रवार इंग्लिश वाला ठीक आहे चालेल नाही एवढं इंग्लिश चालते पण ठीक आहे चालेल क्लिअर एवढा. मग आता एखादी तारीख घेऊन घेऊ 29 सप्टेंबर वगैरे घेऊन घेऊ ठीक आहे 29 सप्टेंबर 2000 कोणता दिवस एवढी इंग्लिश जमते मी तुम्हाला हे जानेवारी आणि सप्टेंबर जून नव्हे बरं जानेवारी एवढी इंग्लिश जमते ना मित्रांनो ठीक आहे. आता जानेवारीची तारीख देऊन आहे 12 जानेवारी आणि विचारली कोणती 29 सप्टेंबर 2024 विचारली कशी काढायची काही नाही करा तुम्ही मगाशी सांगितलं मी जर लोकल पोरगा असेल तर कसं चालेल पहिला 12 जानेवारी सोडून देईल 13 जानेवारी पासून चालेल 13 14 मग जानेवारी पूर्ण घेईल मग मी मार्च येईल एप्रिल येईल मे येईल जून जुलै ऑगस्ट एवढं मोजत यावं लागेल मला बरोबर आहे की नाही. मग लिहून टाकू इथं आपण कशाला टेन्शन घेता जास्त लिहून टाका पहिला जानेवारी नंतर फरवरी नंतर मार्च एप्रिल एवढी इंग्लिश चालते ना तुम्हाला होय ऑनलाईन एवढी इंग्लिश चालते का सोमवार येते म्हणते प्राजू हो सर हनुमान मध्ये चालते मग ठीक आहे एप्रिल नंतर काय तरी मे जून जुलै ऑगस्ट आणि त्याच्यानंतर काय तरी सप्टेंबर बरोबर आहे का बरं मी कोणत्या तारखेपासून चालणार 12 की 13 मग 13 तारखेपासून जानेवारी महिना किती दिवसाचा आहे 31 बरोबर आहे का नाही. मग जानेवारी पासून 31 दिवस म्हणजे 13 तारखेपासून 31 तारखेपर्यंत किती दिवस उरले त्या 31 दिवसापैकी 12 दिवस सोडून द्या किती उरले 18 नाही 19 उरले असं काही शार्पणा नका मला सांगा जानेवारी महिना 31 दिवसाचा असते त्याच्यापैकी 12 सोडून द्या 31 मधून 12 गेले
किती उरले? म्हणजे जानेवारी महिन्याचे 29 दिवस घ्यायला. बरं एक मिनिट, फरवरी महिन्याचे कोणते दिवस घेऊ? किती दिवस? 29 घेऊ का 28 घेऊ? 29 घ्यायला लागते, कारण की 2024 हे लीप वर्ष आहे आणि 2024 लीप वर्षामध्ये फरवरी महिन्यात 28 दिवस असते की 29 दिवस असते? याच ठिकाणी साधारण वर्ष असतं तर 28 घेतले असते, पण हे कोणतं वर्ष आहे? लीप. म्हणून फरवरी महिन्याचे किती दिवस? मार्च महिन्याचे किती रे? एप्रिल महिन्याचे किती? मे महिन्याचे किती? जून, जुलै, ऑगस्ट पण 31 असते आणि सप्टेंबर महिन्याचे पूर्ण घेऊ का 29 दिवस? कारण की 29 सप्टेंबर पर्यंत चालायचा, म्हणून 29. आता एवढ्यांची बेरीज करा. थांब ना एक मिनिट, थांबा. महत्व कधी समजेल? मी काय म्हणतो माहिती आहे का, जोपर्यंत माणूस मेसचं जेवण करत नाही तोपर्यंत घरच्या जेवणाचं महत्व समजत नाही, पण जोपर्यंत लॉंग कट करत नाही तोपर्यंत शॉर्टकटचं महत्व समजत नाही. पहिले लॉंग कट करा लवकर. साईडला हो का, चाललो घरी. चला पटकन सांगा रे, किती येते बेरीज? आपली टेक्निक वापरा, डायरेक्ट बेरीज करायची. 10 + 20 30 आणि 30 60 30 90 90 आणि 30 120 आणि 30 150 आणि 30 180 आणि 30 210 आणि 20 230. बरोबर आहे का? नंतर वरची 9 9 18 ने 19 ने 20 20 ने 21 ने 22 आणि 9 31. मग याच्यामध्ये 31 मिळवून टाका, 261 येते. यांची बेरीज किती येते रे? 12 जून केलं सर. कुठं? अरे बाबा 12 जून नाही आहे, 12 जानेवारी आहे बाबा. 261 येते बेरीज. किती येते? 261 ला किती भाग द्यायचा? कारण तुम्हाला माहित आहे एका हप्त्यात 7च दिवस असते. चला 7 न भाग दे. 7 1 7 7 2 14 7 3 21. उरले किती? 5. नंतरचा 1 7 7 उरले किती? 51 मधून 49 गेले. म्हणजे हे 2 आपल्यासाठी काय झाले? 2 आपल्यासाठी काय झाले? समजलं की नाही समजलं सांगा. मग आता तुम्हाला जानेवारी महिना देऊन आहे, सप्टेंबर महिना विचारला म्हणजे समोर यायचा आहे. तर शुक्रवार +2 मग रविवार येते का आन्सर? याचं उत्तर येते शनिवार, सॉरी शुक्रवार आहे ना, शुक्रवार +2 म्हणजे याचं उत्तर येते रविवार. रविवार आहे उत्तर, रविवार आहे म्हणजे याचं उत्तर संडे येते. हेमंतचं उत्तर संडे आलं, अमोरचं उत्तर रविवार आलं. ठीक आहे चालेल, समजलं का? पण सर मगापासून आम्ही करत आहोत, एवढा वेळ ना आमच्याकडं. मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीमधलं शॉर्टकट पेक्षा मला म्हणायचं होतं की खरं कॅलेंडर असं सोडवलं जातं. मग याचा शॉर्टकट कसं बनवलं गेलं आहे? तर याचा शॉर्टकट असा आहे, एवढी बेरीज करत बसण्यापेक्षा डायरेक्ट 7 न भाग देऊन चला. 19 ला 7 न भाग दिले, 7 2 14 किती उरले? डायरेक्ट 5 लिहा. 29 ला 7 न भाग दिला तर 1, 31 ला 7 न भाग दिला तर 3. समजत आहे का मी काय म्हणायचा प्रयत्न केला तर? मी जे म्हणत आहे ते समजत आहे का? समजते मला माहिती, मी चांगलं शिकवतो. मला सांगा 19 ला 7 न भाग दिला किती उरते? 5. त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 3 2 3 2 3 3 आणि 1. समजलं का नाही समजलं? मग हे सरनं का लिहिले होते माहिती का मगाशी? कोड लँग्वेज. हे व्हॉट्सअप कोड लँग्वेज नव्हे. समजले का नाही समजले? आता बेरीज, आता एवढी बेरीज करण्यापेक्षा हे बेरीज करायला वेळ वाचते. मग 5 आणि 1 6 6 आणि 3 9 9 2
11 आणि 3 14, 14 आणि 2 16 आणि 3 19 आणि 3 22 आणि 1 23 म्हणजे यांची बेरीज किती आलेली आहे? मग 23 ला कितीला भागायचं? 7 ते 7 7 दुने 14 7 त्रिक उरले किती? आम्हाला किती वेळा भाग जाते त्याच्यापेक्षा उरते किती त्यालाच जास्त महत्व आहे. बरोबर आहे का नाही? मग किती उरले? पुन्हा कन्फ्यूज झाला, 2 कुठून आले? हो ना? अरे ठीक आहे, 7 त्रिक 21 3 हफ्ते 21 आहे की 23 दिवस आहे? तू टेन्शन नको, 21 आहे की 23 आहे? म्हणजे 7 त्रिक 21 3 हफ्ते पूर्ण. म्हणजे चौथे हप्त्याचे 2 दिवस नाही का? मग 3 हफ्ते सायकल रिपीट चालली, चौथ्या हप्त्याचे 2च दिवस समोर जा. शुक्रवार प्लस 2 शुक्रवार प्लस 2 काय रे? रविवार नाही मटनवार आहे का नाही? बरोबर आहे का नाही? समजलं का नाही समजलं? ऑल क्लिअर? सगळ्यांना समजलं का? मग एक उदाहरण करून दाखवता का मला? एक मी घेतो मग तुम्ही करा. एक मायनस वाला घेतो, मायनस वाला मागचा वाला, हे दोन्ही प्लस वाले झाले. मग पुन्हा एखादी तारीख सांगा, तारीख पे तारीख सांगा एखादी. हा 10 एप्रिल तर मागे जाऊ नाही, एखादी अशी सांगा ना. 12 जूनची तारीख काय आली होती? वार कोणता होता? 12 जूनची तारीख म्हणत आहोत, 12 जूनचा वार काय आला होता? शुक्रवार. 12 जूनचा काय आला तरी? 2024 कोणता दिवस होता? सांगा ना रे. पक्का ना? का बुधवार होता? बुधवार होता ना? काही सांगता का? मोबाईल हातात पकडून खोटं बोलता. बुधवार आहे, बरोबर आहे का? मग आता आपल्याला काढायचं काय? काढायचं काय? 22 जानेवारी काढायची. चला 22 जानेवारी 2024 कोणता दिवस येते? चला काढू रे आपण. कसा काढायचा तर लक्ष द्या. तुम्हाला सर्वांना काहीतरी कोड पाठ करून ठेवले असेल. कशाला कोड पाठ करायचं? मला एक सांगा, मी तुम्हाला काहीतरी एक गोष्ट विचारणार आहे. 12 जून पासून 22 जानेवारी पर्यंत जाणं किंवा 22 जानेवारी पासून 12 जून पर्यंत जाणं, या दोघांमधलं अंतर बदलणार आहे का? सांगा मला. सांगा 12 जून पासून 22 जानेवारी पर्यंत जाणं, हे जानेवारी आहे, इंग्लिश वाला आहे थोडासा, ठीक आहे. 12 जून पासून कुठून जायचं आहे म्हटलं? 12 जून 2024 पासून 22 जानेवारी 2024 मागे जायचं, किंवा 22 जानेवारी 2024 पासून 12 जून 2024 पर्यंत यायचं आहे. दोघांमधले दिवस बदलणार आहे की सारखेच येणार? मग मला मागे जाणं कठीण जाते तर मी काय जातो? पुढे जातो. मग पुढे जायसाठी पहिले जानेवारी लिहून टाकतो. नाही समजलं का तुम्हाला? मला सांगा 22 जून देऊ नये, 22 जून देऊ की 12 जून देऊ नये? 12 जून देऊ नये, मागे तर जाईल तर 11 10 9 8 7 6 असं करत करत पहिले मी मागे जाईल, बरोबर आहे. मग जूनच्या अगोदरचा महिना कोणता येईल? मे येईल. मग मेच्या पूर्ण मागे जाईल, मग कोणता येईल? एप्रिलच्या मागे जाईल, मग कोणता येईल? मार्चच्या अगोदर जाईल. फरवरी पासून कुठपर्यंत जाईल? 22 जानेवारी पर्यंत, बरोबर आहे का? बरं 22 जानेवारी पासून डायरेक्ट मोजलं तर काय होते? अरे बाबा, जानेवारी इंग्लिश लिहितो थोडसा. जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का एवढं? मग जानेवारीची कोणती तारीख? मग 22 घ्यायची की उरलेले दिवस घ्यायचे? मला एक सांगा, तुम्हाला तारीख नाही समजली. 22 जानेवारी ते 12 जून, बरोबर आहे का? याच्या मधातले दिवस घ्यायचे. इकडून इकडे जा किंवा इकडून इकडे या, सारख्याला. अरे दिवस थोडी बदलणार आहे बाबा मधातले. मग मला रिटर्न येणं कठीण जाते, पण सरळ जाणं सोपं जाते. मग मी सरळ जातो, बरोबर आहे का नाही? मग जानेवारी महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत यायचं होतं? तर 22 सोडून द्या, बाकीचे दिवस काय उरलेले? 31 पैकी 22 गेले.
किती उरले? मग जानेवारी महिन्याचे 9 दिवस. हे सर्वांना समजलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर फरवरी महिन्याचे किती? 28 घेऊ का 29 घेऊ? कारण की फरवरी महिना 2024 चा आहे आणि 2024 हे लीप वर्ष आहे, म्हणजे फरवरी महिन्यात 29 दिवस आहे, हो की नाही? त्याच्यानंतर मार्च महिना, एप्रिल महिना 30, मे आणि जूनचे किती दिवस? समजलं का नाही समजलं? मग मोजत बसा. एक तर असं करा, नाही तर शॉर्टकट आहे तुमच्याकडे. 7 भाग दिलेले, ज्या 7 भाग 7 एक 7 उरले किती? 7 भाग केला तर 1 उरते, 7 चोक 28. डायरेक्ट करून आता. त्याच्यानंतर इथे किती उरते? 3. इथे किती उरते? 2 इथे, आणि 7 भाग दिल्यावर 5. 7 एक 7, 12 मधून 7 गेले, 5 उरले. करा यांची बेरीज. किती येते? 2 आणि 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5, म्हणजे यांची बेरीज झाली 16. 16 ला कितीने भागायचं? 7 ने भागायचं, बरोबर आहे का नाही? 7 एक 7, 7 ने उरले किती? आम्हाला किती वेळा भाग केले त्याच्याशी देणे घेणे, उरले किती? मग 2 आपले काय झाले? बरोबर आहे का नाही? 2 काय झाले आपले? मग 2 विषम दिवस झाले. मग आता इथं फरक पडला. आपल्याला दिलेला वार कोणता होता? बरं, आपल्याला महिना जो देऊन होता जून देऊन होता, टाळायचा कोणता होता? जानेवारी. मग समोर जायचंय की मागं जायचंय? मागं जायचं. काय जायचंय? कारण की मगाशी आत्ताचा महिना देऊन होता, समोरचा विचारला होता, तर आपण प्लस केला. आता समोरचा देऊन आहे तर मायनस करायचं. काय करायचं? मग सरळ सरळ एक काम करा, बुधवार -2 म्हणजे काय येते? इकडे सोमवार येते, काही जण म्हणतात मंडे येते. मला असं वाटतं दोघांचे उत्तर बरोबर. समजलं की नाही समजलं? पुन्हा कोणाला समजलं नाही? समजलं की नाही समजलं? आता समजलं का तुला? पण एक काम करतोय, हे शॉर्टकट आहे बरं, जे ब्ल्यू कलर मध्ये दिलं आहे शॉर्टकट आहे. तुम्ही यांची बेरीज करू शकता. समजलं का नाही समजलं? याला 7 भाग देऊन दिले रे. 9 होते, 9 ला 7 भाग दिल्यावर किती उरते? तसे 7 जर घेतले तर ते भाग जाणार होते, ते कशाला पकडत बघू? डायरेक्ट शॉर्टकट पकडले, उरलेले. नाही तर तू याची बेरीज कर, तुला ब्ल्यू नाही समजले. चला याची बेरीज करू रे. करा. 20, 20 आणि 30. बेरजेची टेक्निक माहिती आहे तुम्हाला? 20 आणि 30, 50 आणि 30, 80 आणि 30, 110 आणि 10. घेऊन ठेवून द्या 120. झाला? वरचे बघा. 9, 9, 18 ने 1, 19 ने 1, 20 आणि 2, 22. हे 22 मिळवायचं. 120 प्लस 22 किती येते? मग 144 ला कितीने भागले? 7. 7 दुने 14, 42 येते का? मला काय माहित, सांगत जा असं. 7 दुने, मी बघत होतो तुमचं लक्ष किती आहे. ठीक आहे, चालेल. 7 दुने, आता भाग जास्त नाही, 700 म्हणजे 7 गुणिले 20 केले तर 140. उरले किती? इथे 2 आपल्यासाठी काय झाले? हे असंही काढ किंवा तसं काढ, नाही समजलं? तुम्हाला समजलं का रे? मी जेवढं शिकवलं तेवढं? मला एकदा सांगा, जे शिकवलं ते समजलंय का? सांगा रे, सर्वांनी सांगा. जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत सर्वांनी सांगा बरं. रोहित म्हणताय समजलंय. मजा येते का बोर होते रे ऑनलाईन क्लासमध्ये? जेवढे पण विद्यार्थी लाईव्ह क्लासला जोडलेले आहेत त्या सर्वांनी सांगा, मजा येते की बोर होत आहे? ठीक आहे, मग आज आता हे 2 टेक्निक, एक क्वेश्चन करून दाखवा, मग आपण थांबू. ठीक आहे, ती तारीख सांगा फक्त, वार सोबत. मजा येते म्हणजे. हा 29 समोरच मागे यायचंय तुला. बरं ठीक आहे, जाऊ. हा 29 सप्टेंबर. अबे घेतली आहे ना, दुसरी सांग. दुसरी कशी पुरवे तुम्ही? हा 29 एप्रिल घ्या म्हणते. ठीक आहे, गौरव म्हणते 29 एप्रिल घ्या. घेतला गौरव? हा 29 एप्रिल 2024. वार कोणता आहे रे? ते सांगून दे बाबा. हा हा 29 एप्रिल 2024 सोमवार आहे. तर 15 ऑगस्ट
2024 कोणता दिवस येते सांगा पटकन मला. चौथा उदाहरण. चला सांगा पटकन काय येते, पटकन सांगा बरं बघूया. सर्वात आधी कोण उत्तर देता येतं. मोबाईलवर चेक करायचं नाही, मी पहिलेच सांगत आहो, नाही तर लाईव्ह मॅच वाले मोबाईलवर चेक करत राहील. रोहितचं उत्तर आलंय गुरुवार. काय तर मित्रांनो, प्रज्योतचं पण उत्तर आलेलं आहे गुरुवार. गुरुवार. गौरवचं उत्तर आलेलं आहे गुरुवार. गुरुचा वार गुरुवार आलेला आहे. चला गुरुवार येते म्हणते, गुरुवार येते. रुकेशचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे चालेल. बघा मग मी सांगतो काय येतं पटकन एकदा. काय करायचं रे, एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत जायचं आहे. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. बरोबर आहे का नाही आहे? समजलं का नाही समजलं? आलं लक्षात? मग एप्रिलचे किती दिवस घ्यायचे? 30 दिवसाचा एक. मे पूर्ण घ्यावं लागेल 31. जून पूर्ण घ्यावं लागेल 30. जुलै 31 आणि ऑगस्टचे 15 दिवस. बरोबर आहे का नाही? एक तर तुम्ही डायरेक्ट बेरीज करा, नाहीतर तुमच्याकडे शॉर्टकट असा आहे, एक इथं उरतात 3, इथं उरतात 2, इथं उरतात 3 आणि इथे उरतात 1. हे कुणाला हेच नाही समजले असेल. हे आयकेनची कोड लँग्वेज आहे. समजले का नाही समजले? मग काय करायचं, 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. 10 ला किती न भागायचं? उरले किती? 3. मग सोमवार प्लस 3, बुधवार सॉरी मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे याचं उत्तर येते सोमवार प्लस 3. म्हणजे याचं उत्तर येते गुरुवार. काय येते? समजलं का नाही समजलं? समजलंय? सॉरी रॉंग झालंय, काही हरकत नाही, चालतेच आहे. चुका करा, फक्त परीक्षेत नका करू म्हणजे झालं. ठीक आहे, समजलं का नाही समजलं रे सर्वांना? मग मी तुम्हाला घरून करून आणण्यासाठी 2 उदाहरण काय देऊ, तुम्ही मोबाईलवरच पाहून आणा. बरं, हे 2 प्रकार समजले सर्वांना? समजले का नाही समजले? उद्या आपण याच्यावरचे समोरचे 2 प्रकार घेऊ. मजा आली लाईव्ह क्लासला? तुम्हालाही मजा आली? ठीक आहे. चला मित्रांनो थांबू, लाईट गेली होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता, पण बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. याच टाइमला क्लासेस चालेल आपले लाईव्ह बॅचेस. ठीक आहे चालेल. चला थांबू आजच्या दिवस, बाकीचं उद्याला बघू आपण. चला बाय मित्रांनो.